हॅलो स्टुडंट्स. आज आपण अप्लाइड सायन्स केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमधील पहिला चॅप्टर मेटल्स, अलॉईज, सिमेंट अँड रिफ्रॅक्टरी मटेरियल्स हा चॅप्टर शिकणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक मेटल्स. आज आपण त्याची माहिती पाहूया. ऑकरन्स ऑफ मेटल्स. मेटल्स हे निसर्गात आपल्याला दोन प्रकारे सापडतात, दोन स्टेटमध्ये सापडतात. फर्स्ट वन इज नेटिव्ह स्टेट, सेकंड कंबाइंड स्टेट. नेटिव्ह स्टेट is also called as free state. In this state, generally gold, silver, platinum are found, and they are in inactive state. They are in inactive state and they are found at the bottom in reactivity series because they are least reactive. And except noble gases म्हणजेच गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, other metals are found in combined state. Combined state म्हणजेच the metals occur in the form of their compounds. In the form of their compounds म्हणजेच due to action of surrounding environment which contains moisture, air, carbon dioxides and other non-metals which react with this metal to form their compounds. That's why we say all other metals are found in combined state. Now we see next slide. Minerals. What is the meaning of minerals? Mineral is nothing but naturally occurring substance present in earth crust which contains metal in free state or also in combined state. निसर्गात आपल्याला मूळ अवस्थेत जे मेटल्स सापडतात ते एक तर दोन स्टेटमध्ये असतात, फ्री स्टेटमध्ये आणि कंबाईन स्टेटमध्ये. ज्या स्टेटमध्ये, ज्या अवस्थेत मध्ये आपल्याला सबस्टन्स सापडतो त्याला आपण मिनरल असे म्हणतो. Second definition, ore. Ore is nothing but what? A mineral from which metal can be extracted economically is known as ore. मिनरल पासून आपण ओर एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजेच मिनरल्स हे एक तर फ्री स्टेटमध्ये असतात किंवा कंबाईन स्टेटमध्ये असतात. त्याच्यापासून जो आपण पर्टिक्युलर मेटल प्युरिफाईड करतो, एक्स्ट्रॅक्शन करतो, त्याला आपण ओर असे म्हणतो. नेक्स्ट, मॅट्रिक्स. द earthy unwanted impurity such as sand, clay, rocks, etc. associated with ores are collectively known as matrix. जी अर्धी अनवॉन्टेड इम्प्युरिटी आहे, जी आपल्याला ओर बरोबर मिळते, म्हणजे सँड, क्ले, रॉक्स, त्यांना आपण त्या अनवॉन्टेड इम्प्युरिटीला आपण मॅट्रिक्स म्हणतो. नाउ फ्लक्स. Flux is nothing but what? The substance which is used to remove the impurity. The substance which is used to remove the impurity म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स, अशा प्रकारचा पदार्थ आपण यूज करतो जो इम्प्युरिटी ओरमध्ये प्रेझेंट असेल ती रिमूव्ह करतो. दॅट्स वाय वी से
the substance which can be used to remove the impurity present in earth crust. Next, slag. Slag is nothing but what? For the removal of impurity, whatever the material we have been used, that material's combination with impurity to form a fusible mass are called as slag. स्लॅग म्हणजेच इम्प्युरिटी रिमूव्ह करण्याकरता आपण जो काही सबस्टन्स यूज करतोय त्या दोघांची रिॲक्शन होऊन त्या दोघांची कॉम्बिनेशन होऊन जे काही फ्युजिबल मास तयार होतं त्याला आपण स्लॅग असे म्हणतो. थोडक्यात साखर कारखान्यामध्ये शुगर फॅक्टरीजमध्ये मोलॅसेस मळी जी तयार होते ती ह्याच पद्धतीने तयार होते. जी साखरेमध्ये इम्प्युरिटी असते ती इम्प्युरिटी रिमूव्ह करण्याकरता आपण जो सबस्टन्स यूज करतो आणि त्या सबस्टन्सची आणि त्या इम्प्युरिटीची जी रिॲक्शन होते त्यापासून जे काही मटेरियल तयार होतं त्याला आपण स्लॅग असे म्हणतो. नेक्स्ट डेफिनेशन, मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजेच द होल प्रोसेस इन विच फ्रॉम मिनरल टू गेट प्युअर मेटल or from ore to get pure metal. The process of extraction of metal from their ore are called as metallurgy. ह्या टोटल प्रोसेसला आपण मेटलर्जी असे म्हणतो. फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल वी आर using some steps which shows in table steps involved in एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करण्याकरता कोणत्या कोणत्या स्टेप्सद्वारे आपण मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ऑल द मेटल्स आर फाउंड इन ओर फॉर्म. ऑल द मेटल्स आर फाउंड इन ओर फॉर्म. मग ह्या ओरपासनं जे मेटल हायली रिॲक्टिव्ह आहेत त्या हायली रिॲक्टिव्ह मटेरियलपासनं प्युअर मेटल कसे मिळवायचे, मिडियम रिॲक्टिव्हिटी असणाऱ्या मटेरियलपासनं प्युअर मेटल कसा मिळवायचा आणि ज्याची लो रिॲक्टिव्हिटी आहे त्याच्यापासून प्युअर मेटल कसा मिळवायचा, ही प्रोसेस टोटल आपल्याला ह्या ट्री डायग्राममध्ये दिसते. त्यामध्ये पहिला जो दिलेला आहे पॉईंट, मेटल ऑफ हाय रिॲक्टिव्हिटी. जे मटेरियल हायली रिॲक्टिव्ह आहेत अशांपासून आपण प्युअर मेटल मिळवताना त्याचं इलेक्ट्रोलिसिस करतो आणि इलेक्ट्रोलिसिस करून त्यापासून प्युअर मेटल मिळवतो. त्याचप्रमाणे मेटल्स ऑफ मिडियम रिॲक्टिव्हिटी, ज्यांची रिॲक्टिव्हिटी ही मिडियम आहे, जे मेटल्स मिडियम रिॲक्टिव्ह आहेत असे दोन प्रकारचे मेटल्स आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये एक सापडतात कार्बोनेट ओर आणि दुसरे सापडतात सल्फाईड ओर. म्हणजे जे काही मेटल्स ओर्स कार्बोनेट ओर आणि सल्फाईड ओरचे कंपाऊंड फॉर्ममध्ये असतात त्यांचं आपण कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग या दोन प्रोसेस यूज करून प्युअर मेटल मिळवतो. कार्बोनेट ओरचं कॅल्सिनेशन करतो, सल्फाईड ओरचं रोस्टिंग ही प्रोसेस करून त्यापासून प्युअर मेटल मिळवतो. आणि जे मेटल्स लो रिॲक्टिव्हिटी असते, ज्या मेटलची लिस्ट रिॲक्टिव्हिटी असते त्यांचे फक्त सल्फाईड ओरचेच कंपाऊंड तयार होतात आणि अशा सल्फाईड ओरचं आपण रोस्टिंग करतो आणि रोस्टिंग करून त्यापासून प्युअर मेटल मिळवतो. ही सर्व प्रोसेस आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटलची, जी आपण टेबलमध्ये पाहतोय, जी आपण वन बाय वन पाहणार आहोत. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ओर्स. जनरली मेटल्स आपण एक्स्ट्रॅक्ट करताना 3 प्रकारच्या स्टेप्स यूज करतो. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन, सेकंड स्टेप आहे रिडक्शन अँड थर्ड स्टेप आहे रिफायनिंग. रिफायनिंग इज नथिंग बट व्हॉट? प्युरिफिकेशन ऑफ मेटल. हायली प्युरिफाईड मेटल आपण रिफायनिंग प्रोसेसमधनं मिळवतो. रिडक्शनमध्ये आपल्याला अराउंड 99% मेटल प्युअर मिळतो, परंतु त्यापेक्षाही हायली प्युरिफाईड करण्याकरता आपण जनरली रिफायनिंग प्रोसेस यूज करतो. त्यामध्ये फर्स्ट प्रोसेस कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर इज द रिमूव्हल ऑफ
गँग्यू, ज्याला आपण मॅट्रिक्स असे म्हणतो, ज्याला आपण इम्प्युरिटीज असे हे म्हणतो, फ्रॉम दी ओर बाय डिफरंट मेथड्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरमध्ये आपल्याला जितक्या प्रमाणात इम्प्युरिटी रिमूव्ह करता येईल ते आपण रिमूव्ह करतो. त्या रिमूव्ह करण्याकरता आपण वेगवेगळ्या स्टेप्स यूज करतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरमध्ये फर्स्ट जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण क्रशिंग असे म्हणतो. त्या क्रशिंगमध्ये आपण काय करतो, नॅचरली ऑकरिंग ओर्स आर इन दी फॉर्म ऑफ बिग स्टोन्स. आपल्याला निसर्गात जे ओर्स सापडतात ते आपल्याला बिग स्टोन्स, मोठ्या दगडाच्या स्वरूपात सापडतात, जे आपण क्रश करतो आणि त्यापासून त्याची फाईन पावडर यूज करतो. त्यापासून आपण त्याची फाईन पावडर तयार करतो बाय यूजिंग जॉ क्रशर्स. दॅट्स वाय वी से नॅचरली ऑकरिंग ओर्स आर in the form of big stones which can be crushed into fine powder by using jaw crusher. सेकंड प्रोसेस आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. ग्रॅव्हिटी सेपरेशनमध्ये आपण काय करतो, ग्रॅव्हिटी सेपरेशन म्हटलं की आपल्याला एक सहज प्रश्न पडला पाहिजे की ग्रॅव्हिटी सेपरेशन, इट मीन्स इट डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. So that's why gravity separation is based on wetting property as well as on gravitational force. In gravitational force and in wetting property, we observe Earth's particles are heavier as compared to impurity, as the impurity is lighter in nature. Okay students, other parts we will see in next lecture. Thank you.